कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अर्जुन, आजपर्यंत ना प्रत्येक वेळी आपण सोबत वेळ घालू ना म्हणून हिने खोडा घातलाय, आणि एवढं करून सुद्धा तू हिच्या जवळ जात नाहीयेस ना, म्हणून हे असले प्रयत्न चालू आहेत हिचे। आर्या, असं काहीच नाही, मनातल्या गोष्टी बोलू नाही का माणसाने? बोलाव्यात ना अर्जुन, बोलाव्यात, पण त्या स्वतः बोलाव्यात। त्याच गोष्टी बोलण्यासाठी हिने ना तिच्या मुलाचा सुद्धा वापर केलाय। अरे दिसते तेवढी साधी नाहीये ही। बस आर्या। का अर्जुन? अरे तुला विश्वासाने इथे राहू दिलं ना मी अमोलसाठी, आणि त्याच विश्वासाचा ना हिने फायदा घेतलाय। महिला का बोलू नये मी? कारण तुझा तो अधिकार नाहीये। आणि बघ, साखरपुडा झालाय आपला, माझ्यावर विश्वास ठेव। तुला जे वाटते ना, काय होणार नाही असं। ठीक आहे अर्जुन। अर्जुन सॉरी, मी तुला हे असं इथे नव्हतं बोलवायला पाहिजे, खरंच सॉरी। घ्या, आता मी किती बिचारी आहे हे दाखवून पुढील प्लॅन आखायला मोकळ्या मॅडम। पण अपर्णा, तुला आज शेवटचं सांगते मी, हे जे काही प्रयत्न चालू आहेत ना तुझे, सगळे थांबव, नाहीतर मला ते माझ्या पद्धतीने थांबवावे लागतील। आर्या, अगं पण मी फक्त गप्पा बसा अपर्णा। बापू, काय म्हणला होता तुम्ही मला? आरोप करते? हा, बघा आता स्वतःच्या डोळ्यांनीच, निदान स्वतःच्या डोळ्यांवर तरी विश्वास ठेवा। सांगितलं होतं ना मी, हे सगळं मामंजींनी घडवून आणले। बाबा, अहो तुम्ही या अपर्णाला मदत करताय ना, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये। तुमच्या सगळ्यात जवळची होती ना मी, मग का केलं तुम्ही असं? मामंजी, अहो आर्याला फसवल्यासारखं हे। अहो तुमच्या एका शब्दावर त्यांनी भाऊजींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। वहिनी, काहीतरी बोलू नका तुम्ही, इथं कुणी कुणाला फसवलेलं नाही। आप्पीनी फक्त तिचं म्हणणं मला सांगितलंय, बस। अर्जुन, पण हिला माहितीये ना तुझं आणि माझं लग्न ठरलंय, मग हिला आत्ताच हे सगळं सुचतंय का? आणि बाबा, मला तुमच्याकडून उत्तर हवंय, सांगा ना तुम्ही, मी कुठे चुकली? अगं आर्या, तुझी चुकी आहे असं नाही म्हणत मी, उलट तूच तर आमच्या सगळ्यांवर जीव लावलास, अर्जुनवर प्रेम केलंस। पण अगं, पण काय बाबा, म्हणजे आता मी तुम्हाला अर्जुनसाठी योग्य वाटत नाही का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।